श्रीजा श्रीजाकडे गेली रे. आई ग बाऊस बाऊस बाऊस. तर हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. जेव्हा जेव्हा आपण रिकाम असतो ना तेव्हा तेव्हा आपल्या डोक्यात विचार करतो की आपण काय करतो आहे, आपल्याला काय करायला पाहिजे, आपण असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, नाही का. भरपूर विचार येतात. पण ॲक्च्युली ना आपलं आयुष्य सगळं चांगलं चाललं असतं, फक्त आपण काही काम करत नसतो ना. म्हणजे फावला वेळ असतो आपल्याकडे, निवांत असतो आपण. त्यामुळे ना सतत मनात विचार येत असतात नाही का. आपल्याला जे आवडतं होतं किंवा आपण एखादं स्वप्न वगैरे बघितलं असतं त्याविषयी विचार येत राहतात. तर आत्ता सेम सिच्युएशन माझी तशीच आहे. कारण 2-3 दिवस झालं मी आजारी आहे. तरी मग माझ्याकडं आजार असल्यामुळे मी नुसता पडूनच आहे, झोपूनच आहे. ठीक आहे, माझे बॉडी पेन्स वगैरे येत होते. तर सतत विचार येत होतो की आपण काय करतो आहे, आपण काय करतो आहे. नंतर लक्षात आलं, अरे आपल्या आयुष्यात तर चांगलं आहे, ठीक आहे, एवढं पण वाईट नाही आहे. तर मग थोडंसं म्हणलं चला वरती चक्कर वगैरे मारा, म्हणलं थोडंसं चाला वगैरे, मनात विचारायचे बंद होतील. तर ते वरती आलं, चक्कर मारतोय मस्त, फ्रेश वातावरण वगैरे, ठीक आहे. ते बघा, पाऊस वगैरे नाही आहे अजून हैदराबादमध्ये, पुण्यासारखा किंवा मुंबईसारखा पाऊस नाही आहे हैदराबादमध्ये. तर ठीक आहे, मस्त फ्रेश वातावरण आहे, फिरायसारखं वातावरण आहे. पण फिरायला जाऊ शकत नाही मी, थोडंसं काम असल्यामुळं. आणि शनिवारी काल बोललो का नाही मला माहीत नाही, कारण शनिवारी मला इंटरव्ह्यू जायचं आहे. म्हणजे उद्याच जायचं आहे का मला. अरे आज शुक्रवार, उद्या मला इंटरव्ह्यू जायचं आहे. उद्या वर्किंग पण आहे आणि इंटरव्ह्यू पण जायचं आहे मला. मी सकाळी लवकर आलेलो इंटरव्ह्यूला, आणि इंटरव्ह्यू देऊन मग दुपारी थोडंसं लेट झालं तर चालेल, पण कामावर येईल. ओके, असा एक विषय. आणि अजून एक सांगायचं की आपल्या आयुष्यात ना असा एक काही फेज असतो ना, ते आपल्याला खूप स्ट्रेसफुल असतो. म्हणजे एवढा ताण निर्माण होतो त्या टायमाला, एवढा ताण येतो ना आपल्या डोक्यावरती वगैरे, ती गोष्ट सोडून देऊ वाटते, पळून जावं वाटतं कुठेतरी, एकांत असावं असं वाटतो. सेम सिच्युएशन माझी कधी झाली ती माहिती आहे का, जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो का, थोड्या वाऱ्याचा आवाज आला तर थोडंसं इग्नोर करा. तर ठीक आहे. तर मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो ना तेव्हा 1-2 आठवड्यात तर एवढं सिरियस सिच्युएशन होती माझ्या बाहेरची, एवढी सिरियस सिच्युएशन ना, एवढी सिरियस सिच्युएशन होती ना. तर त्या टाईम मला असं वाटत होतं ते कुठेतरी निघून जावं, कारण ते लई खूप स्ट्रेसफुल असते नाही का. एवढं स्ट्रेसफुल असतं ना, जे हॉस्पिटलमध्ये आहेत ना, किंवा ज्यांचं सिरियस पेशंट किंवा ज्यांचे घरचे वगैरे हॉस्पिटलमध्ये आहेत ना, त्यांना ती गोष्ट कळून येते की का स्ट्रेसफुल असते. पुढच्या महिन्यात नाही तर मला ॲक्च्युली मी कन्व्हिन्स करतो आहे वाईफला माझ्या की बाबा जा गावाकडं म्हणून. ठीक आहे, नको बोलते, मला पण यायचं बोलते सोबत नाही नेऊ शकत, कारण पिल्या पण आहे, पिल्या वगैरे पिल्याला घेऊन जाऊ शकत नाही 2 व्हीलरवरती. 4 व्हीलर असेल तर ठीक आहे, पण 2 व्हीलरवरती नको वाटतं, रिस्की वाटतं थोडंसं नाही का. म्हणजे जर मी एकटा असेल तर मी कसं पण दिवस काढू शकतो की अंग दुखलं वगैरे, तर ते वाईफ पण सोबत असणार आहे. पिल्याला पण नाही जमणार ते लॉंग राईड वगैरे, 200-400 किलोमीटर वगैरे चालवणं गाडी. मी चालवेल गाडी, पण त्यांना बसणं नाही होणार, कारण पिल्याला घेऊन बसतं राहतं, त्यामुळे तिला त्या गोष्टी नाही जमणार. त्यामुळे मी तिला गावाकडं सोडून येतो शक्यतो. बघू आता ह्यावेळेस ह्या महिन्यात सोडतो आहे का पुढच्या महिन्यात सोडतो आहे मला अजून मी फिक्स नाही आहे. पण माझ्या इथून पुढं अजून एक राईड असणार आहे श्रीशैलमला. मित्रांना वगैरे मी बोलून ठेवलेलं आहे, बघू काय म्हणतात ते. अगोदर तसं बोलणं झालं आमचं, पावसाळ्यात जाऊ म्हणून श्रीशैलमला दर्शन वगैरे घेऊन मस्तपैकी. तर बघू, एक फोन लावला तर मी त्या दिवशी त्याला, पण ते काहीतरी एंगेज लागला फोन का काय, नंतर त्याने पण कॉल बॅक नाही केला आणि मी पण त्याला नंतर कॉल नाही केला. बघू अजून त्याला कॉन्टॅक्ट करतो, कोणत्या शनिवार रविवार जायचं, विकेंडला कुठल्या विकेंडला जायचं. एक दिवस स्टे करतो तिथं मस्तपैकी श्रीशैलममध्ये, आणि नंतर मग स्टे केला म्हणजे तिथं आसपासचं पण एरिया कुठला तर फिरून होईल आमचा.
त्यामुळे स्टे करतो. कारण श्रीशैलमला आम्ही 2 वेळा जाऊन आलो आहे तसं. ठीक आहे, मी एकटा पण गेलो एकदा उन्हाळ्यात. आणि त्याच्या अगोदर आमची लॅबमेटची वगैरे त्यांच्यासोबतची ट्रिप होती ना, त्यावेळेस पण गेलेलो आहे. त्यावेळेस आम्ही काहीतरी इनोवा काहीतरी केली ती बुक. 7 नाही 1 2 3 4 5 का 6 जण होतो. 5 जण होतो नाही 6 जण होतो. तर 6 जणात आम्ही इनोवा बुक केली ती आणि गेलो मग श्रीशैलमला. तर असा विषय आहे. ठीक आहे, मी बोलत पुढं आलो आहे. मला मागायला जावं लागणार. तात्या पडला इकडे. बोलत वळायचं चुकलं. तिथून टर्न घ्यायचं ते पुढंच गेलो मी डायरेक्ट. चुकलो आज बोलत मला रस्ता कळला नाही. ठीक आहे, तर गेलो तर ह्यावेळेस बाईकवरती मित्रांसोबत जाईल. कारण मित्रांसोबत थोडीशी मज्जा पण येते आणि फोटो वगैरे मस्त निघतात वगैरे काढा येतात, किंवा मग थोडंसं टाईम वगैरे स्पेंड करता येईल चांगलं. कुणाला तिथल्या आसपासच्या प्लेसेस जागा वगैरे माहीत असतात तर तिथं जायला काय हरकत नाही आपल्याला. ठीक आहे, तर असा विषय आहे. आणि असं पावसाळ्यात फिरायला मजा येतं, तुम्ही कुठं पण फिरा. त्यामुळे एक ट्रिप होणार आहे आपली तिकडं. कधी होणार माहीत नाही, पण होणार जस्ट एक. माझं कसं आहे माहीत आहे का, कामाचं प्लॅनिंगपेक्षा जास्त आगाव काम वाढत जातं. ही मॅडम आली आज, काल सुट्टीवर होते, आज आले मॅडम. म्हणली आल्या म्हणली ती लेबर टेपलो लावायचे. पण लावायचं मी लावतो, त्याबद्दल काय नाही. पुन्हा उद्या विचारून तू काम कमी केलं. आता आम्हाला दिवसात 3 कंप्लेंट टाकायची असते किंवा 2 टाकायचे असते. मी आज 3चा प्लॅन केला होता बरं का, 3 कंप्लेंट टाकायचा. तर उद्या मग मॅडम म्हणून तू कंप्लेंट का कमी टाकतोय वगैरे. अरे तू बाकीचं काम सांगते ना. आणि जी मला काम सांगितलं फक्त इन्स्ट्रुमेंट स्टार्ट करायला. ते काय म्हणले की एक जण लॅबमेट तुला सगळं आम्ही स्टुडिओ म्हणजे सगळं प्लॅन करून देईन, तू फक्त स्टार्ट कर मशीन. मी म्हणलं ठीक आहे. ती 7ला तिला बस असते, 6:50ला ती म्हणली माझी बस आहे, जायचं आहे मला. आम्ही असं सगळं डिझेल का म्हणजे ते इन्स्ट्रुमेंटचं सगळं सेटअप करायचा बाकी होता. बाई जा म्हणलं काय. गेली मी 7:30 वाजेपर्यंत केलं. मला मायक्रोक्युलर लावायची ती, माझं वॉशिंग दिलं, मायक्रोक्युलर लावलं, मशीन पण स्टार्ट केले. त्याला एक 10 मिनटं वेळ लागतो. बघ आता जेवण करून गेल्यावर काय प्रॉब्लेम येतो ना येतो एकदा फक्त चेक करायचं आहे. आलं तर अजून एकदा स्टार्ट करावं लागणार आहे. ठीक आहे, आलं तर अजून एकदा स्टार्ट करावं लागणार आहे. नसेल तर मग एकदम व्यवस्थित काय विषय नाही. मग नंतर जाताना एक कपलिंग टाकायचे मला. ओके, एवढं काम आहे जाताना, काय विषय नाही, होऊन जाईल. एक फक्त कपलिंग कमी पडलेलं आहे कारण आमची डोकंदुखी आले. रेकॉर्डिंगच नाही झालं. तर माझ्याकडून कधी कसं होतं माहिती आहे का, मी बोलतो आणि रेकॉर्डिंगच होत नाही. समोर मी माझ्या लक्षात म्हणजे स्क्रीनवरती लक्ष देत नाही, ह्या छोट्याशा स्क्रीनवरती लक्ष देत नाही. कधी मला काय मी विचार करत असतो की काय बोलायचं त्यामुळे मला त्यात लक्ष जात नाही. नंतर मी कॅमेरा बंद केला ना तेव्हा रेकॉर्डिंग चालू होते. म्हणजे मी ज्या अगोदर बोललो ना ते रेकॉर्डच नसतं झालेलं. ठीक आहे, तर आज पण रोजच्याप्रमाणे उशीर झाला आहे. 11 वाजले ना हे यायला, 11:15 झाले त्या. मी म्हणलो होतं आज सकाळी बोललो होतो तिला येताना की 10:30 वगैरे येईल. काम पण तसं आवलं होतं, पण कसं काय अचानक ते इन्स्ट्रुमेंट बंद पडतं. आज काय ना काय मधून काम निघतं मला. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्या मी आज जर लवकर झोपलो आणि सकाळी लवकर उठलो ना तर इंटरव्ह्यूला जाईन, नाहीतर रोजच्याप्रमाणे ड्युटीवर जाईन. ओके, बाय, पीस.